बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातली। बारामतीत प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे। मतमोजणी सुरू आहे। अजित पवार गटाच्या पॅनलनं विजयी आघाडी देखील घेतली आहे। प्रवर्गनिहाय निकालावर नजर टाकली तर SC/ST प्रवर्गात अजित पवार गटाला 3926 मतं आहेत, तर ST/SC प्रवर्गात तावरे गटाला 3510 मतं मिळाली आहेत। या प्रवर्गात अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले हे 416 मतांनी आघाडीवर आहेत। सकाळपासून कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू राहील असा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अजित पवार गटाचे निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर आहे। अजित पवारांच्या पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, तर तावरे गटाच्या पॅनलचा 1 उमेदवार आघाडीवर आहे। शरद पवारांच्या पॅनलला मात्र या निवडणुकीत आपला करिश्मा काही दाखवता आलेला नाही। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांच्याकडून। देवा, आतापर्यंत निकालाची काय स्थिती आहे? हिमाली सकाळी 9 वाजल्यापासून खरं तर ही मतमोजणी सुरू आहे आणि आता 9 तास झालेत। संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत। अद्यापपर्यंत निकाल खरं तर जाहीर होणं अपेक्षित होतं, पण किमान 1-2 निकाल तरी मात्र तसं झालेलं नाही। रात्री 12 ते 1 वाजू शकते संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी। मात्र आतापर्यंत जे काही कौल आपल्या हाती आलेत त्यामध्ये चित्र एकंदरीत असं दिसतंय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल जे आहे त्या पॅनलला सध्या आघाडी पाहायला मिळते। सकाळी ज्यावेळी 9 वाजता ही मतमोजणी सुरू झाली त्यावेळी ब वर्ग प्रतिनिधीचं मतदान जे आहे ते सकाळी मोजण्यात आलं। 102 पैकी 101 मतदान झालं होतं आणि यामध्ये 91 मतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच विजयी झाले। त्यानंतर ज्या काही मतमोजण्या सुरू झाल्या उर्वरित 20 जागांच्या, त्यामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत जी आपल्याला माहिती मिळाली त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचं प्रवर्ग आहे त्यामध्ये अजित पवार गटाला आघाडी मिळतानाच आपण बघतोय। इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC जो मतदारसंघ आहे त्यामध्ये देखील अजित पवार गट म्हणजे श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आघाडी मिळताना सध्या दिसते। आणि महिला राखीव प्रवर्ग जो आहे तो काही वेळापूर्वी मोजणीसाठी हाती घेतला आहे। त्यामध्ये अजित पवार गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनलच्या एका महिलेला आघाडी मिळते, तर तावरे गट जो आहे सहकार बचाव शेतकरी पॅनल त्यांच्या एका महिलेला त्या ठिकाणी आघाडी मिळते। म्हणजे महिला प्रवर्ग जो आहे त्या ठिकाणी कुठेतरी क्रॉस वोटिंग झाल्याचं आपल्याला त्या प्रवर्गात पाहायला मिळतं। याच्या पुढे जर आपण थोडंसं लक्ष घातलं तर भटक्याविमुक्त प्रवर्गाची आकडेवारी देखील आपल्यापुढे समोर आलेली आहे आणि त्यामध्ये अजित पवार गटाचे विलास ऋषिकांत देवकते यांना 781 मताची आघाडी मिळालेली, म्हणजे निळकंठेश्वर पॅनल आहे ते या ठिकाणी आघाडीवरती राहिल्याचं पाहायला मिळते। आता त्यानंतर आता काही वेळापूर्वी एक आकडेवारी आपल्या पुढे आलेली आहे। माळेगाव ऊस उत्पादक गटाची पहिली पेटी उघडली गेली आहे, म्हणजे जे सर्वसाधारण गट आहेत त्याचं मतदानाची मोजणी कुठेतरी आता सुरू झाली आणि जी पहिली पेटी उघडलेली आहे त्या पहिल्या पेटीत अजित पवार गट म्हणजे श्री निळकंठेश्वर पॅनलचे 3ही उमेदवार आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं जर आपण त्यामध्ये बघितलं तर अजित पवार गटाचे रणजित जाधवराव यांना 396 मतं मिळालेत। त्या ठिकाणी तावरे गटाचे उमेदवार गजानन काटे यांना 250 मतं मिळालेत। म्हणजे मी फक्त एका पेटीचं बोलतोय। माळेगाव जो गट आहे ऊस उत्पादक त्यामधील पहिली पेटी, अशा 66 पेट्या आहेत त्यापैकी ही पहिली पेटी आहे। आणि त्यामध्येच जर आपण बघितलं तर अजित पवार गटाचे बाळासाहेब तावरे यांना 366 मतं आहेत। त्या ठिकाणी तावरे गटाचे स्वतः रंजन तावरे जे माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत आणि तावरे गटाचे ते पॅनल प्रमुख आहेत, त्यांना त्या ठिकाणी 313 मतं आहेत। यामध्ये बाळासाहेब तावरे 53 मतांनी आघाडीवरती आहेत। आणि तिसरा उमेदवार जर आपण बघितला त्या ठिकाणी माळेगाव ऊस उत्पादक गटात तर अजित पवार गटाचा निळकंठेश्वर पॅनलचा उमेदवार जो आहे तो राजेंद्र बुरुंगले यांना 321 मतं आहेत आणि तावरे गटाचे रमेश गोपणे यांना 197 मतं आहेत। म्हणजे राजेंद्र बुरुंगले 124 मतांनी त्या ठिकाणी पुढे आहेत। आता फक्त एक पेटी मोजून झालेली आहे हिमाली। अर्थात पुढच्या पेट्यामध्ये ही मताधिक्य कमी जास्त होणार आहे, कारण तसं बघितलं तर या ठिकाणी रंजन तावरे यांना 53 मतं कमी दिसत आहेत। मात्र पुढच्या पेट्या उघडल्यानंतर तो त्यांचा बालेकिल्ला आहे त्यामध्ये ती मताधिक्य वाढू शकतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या जे काही आरक्षित मतदारसंघ असतात ज्याला आपण म्हणू OBC ST यामध्ये निश्चित मानानं अजित पवार गटाचं श्री निळकंठेश्वर पॅनलची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। मात्र राखीव मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी महिला आहेत त्या ठिकाणी अजित पवार गटाची एक महिला पुढे गेली, तर त्या ठिकाणी रंजन तावरे गटाची एक महिला पुढे गेली। म्हणजे तावरे गटाला तिथं खाते उघडण्याला
संधी मिळते असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण तिथं क्रॉस वोटिंग होतंय. दुसरीकडे माळेगाव ऊस उत्पादक सर्वसाधारण जो गट आहे तिथे देखील अजित पवार गटाचे जरी उमेदवार पुढे असतील तर तिथे देखील क्रॉस वोटिंग होणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ही चित्र बदलणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर अतिशय संघर्षाची ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळते. जेही उमेदवार आघाडीवरती आहेत ते अगदीच 200, 300, 100, 50 अशा छोट्या छोट्या आकड्यांमध्ये ते आहेत. जर हे मताधिक्य मोठं असतं तर याच्यामध्ये तसे चित्र स्पष्ट दिसले असते. मात्र हे बदलणारे आकडे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. जर आता ही ऊस उत्पादकाचे जे सर्वसाधारण गट आहेत त्यामधील आकडेवारी पुढे आल्यानंतर यावर सविस्तर बोलता येईल. मात्र सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर अतिशय संघर्षाची लढाई या ठिकाणी अजित पवार गट आणि तावरेंचं पॅनल यामध्ये पाहायला मिळते. असं चित्र आता सध्या तरी आपल्याला दिसतं. जसं देवा तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की आतापर्यंत एखाद दुसरा निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र तो आलेला नाही आणि मतमोजणी सुद्धा अगदी रात्री 12 पर्यंत चालू शकते. यामागे काय कारण आहे? हा विलंब का? हेमाली, आपण जर बघितलं तर जवळपास 17,296 च्या आसपास हे मतदान जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे 88% मतदान या कारखान्यासाठी झालेलं आहे. आताची जर आपण परिस्थिती या मतदानाची बघितली तर हे सर्व मतदान जे आहे ते बॅलेट पेपरवरती झालं. हे पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बॅलेट पेपरवरती वर्तुळामध्ये 21 उमेदवार आहेत. आता त्यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग प्रतिनिधी होते, ते विन झाले. उरतात खाली 20 मतदार आणि उमेदवार. आता 20 उमेदवार हे सर्व बॅलेटवरती मोजायचे आहेत आणि त्यामुळं खरं तर ही अतिशय वेळखाऊ प्रक्रिया आपण म्हणू, वेळखाऊ प्रक्रिया. आणि त्यामुळंच या सर्व गोष्टींमध्ये वेळ जातोय. जरी यंत्रणा प्रशासनाची त्या ठिकाणी कामाला लागलेली असली, 34 टेबलवरती 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होते. पहिलीच फेरी अजून सुरू आहे, दुसऱ्या फेरीला हात घालायचा आहे. आता पहिल्याच फेरीमध्ये 34 टेबलवरती प्रत्येक टेबलला 4-4 कर्मचारी जरी दिले असतील तरी देखील ही वेळखाऊ प्रोसेस आहे. कारण याच्यामध्ये होतं काय की असं मतदान मोजणी सुरू असली आणि विरोधी गटाने आक्षेप घेतला तर पुन्हा ते मतदान रिकाउंटिंग करावं लागतं आणि त्यामध्ये वेळ जातो. आणि या सर्व गोष्टींमुळे या मोजणीमध्ये विलंब होतोय. अर्थात आता 6 वाजलेलेत, 9 तास झालेत. जे काय माहिती मिळते त्याप्रमाणे अगदीच रात्र देखील उजाडेल अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. आणि सध्या तरी अजित पवार गटाचं वर्चस्व दिसून येत आहे, आघाडी दिसते आहे. धन्यवाद देवा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.